तर आजच्या मेजवानीचे सुपर डुपर लाडू आहे, ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी पण, ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी पण. एकदा या पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सुपर हेल्दी, सुपर टेस्टी, सुपर डुपर हिट लाडू आहे. त्यासाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेणार आहे. एकदम स्वादिष्ट आणि खमंग लाडू तयार होतात. सर्व तयारी करून घेतलेले आहे. मोजमापाची काही आवश्यकता नाही. तुम्ही ओबडधोबड कसंही सामान घेऊन हे टेस्टी लाडू बनवू शकता. सुरुवातीला एका पॅन मध्ये घ्यायचा आहे मखाना. तर मी 1 वाटी मखाना घेतलेला आहे. याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तूप न टाकता भाजायचं आहे. मी तुम्हाला सांगते मखाना भाजल्यानंतर कसं कळतं ते. पहिल्यांदा मखाना भाजायचा आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर भाजायचं आणि ते दाबून बघायचं आहे आपल्याला, कारण की वातड असतात. मखाना शिजला गेला की ते बरोबर क्रंची होते बघा. आता हाताने फुटत नाहीये, म्हणजे आणखी परतावा लागणार आहे बघा. असं अलगद ते फुटला गेला पाहिजे, बारीक झाला पाहिजे, म्हणजे आपला मखाना व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता त्याच पॅन मध्ये आपण टाकणार आहे 1 वाटी खोबरा किस. तर खोबरा किस मी घरी किसलेला आहे. आपण घरी किसून घ्यायचं आहे. चवदार असे, थोडंसं खायला टेस्टी लागते. छान लाल होईपर्यंत तूप न टाकता आपल्याला खोबरा किस पण भाजून घ्यायचा आहे. तर आपण एका वाटीमध्ये साईडला ठेवणार आहे काढून घेऊन. त्याच पॅन मध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. त्यामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत. ड्रायफ्रुट्स मध्ये मी घेतलेले आहे बदाम, सोबतच घेतलेले आहे मी काजू, थोड्याशा मी टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहे. तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकलं तरीही चालते. नॉर्मल तुम्ही बदाम, काजू, पिस्ता आणि मनुका घातला तरीही चालते. मी थोडा मनुका घातलेला आहे, पिस्ता घातलेला आहे, थोडा पिस्ता घातलेला आहे. आणि 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप बदाम, काजू आणि टरबूजा बिया, पिस्ता पहिले तुपामध्ये परतून घेतल्यानंतर मनुका टाकलेले आहे. याला पण छान परतून घेऊन साईडला मी काढून ठेवणार आहे. आता एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी फुटाणे टाकायचे आहे. आमच्याकडे भाजलेल्या चण्याला फुटाणे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते मला कमेंट करून नक्की सांगा. चणा टाकायचा आहे आणि त्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. बारीक असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता एका पॅन मध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि हे जे आपण फुटाण्याचं पीठ जे करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, जोवर आपल्याचं एक स्मेल सुटत नाही तोवर. तुपामध्ये जे आपण पावडर केलेलं आहे फुटाण्याचं ते भाजून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करून बघा. एकदम खमंग लाडू तयार होतात बघा. याचा एक मस्तपैकी सुगंध सुटायला लागतो. सुगंध यायला लागला की आपण हे पीठ खाली काढून घ्यायचं आहे एखाद्या ताटामध्ये मोठ्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेला मखाना घ्यायचा आहे. भाजलेला खोबरा किस घ्यायचा आहे. थोडं खोबरा किस मी साईडला काढून ठेवलं होतं आणि हे दोन्ही पण आपल्या मिक्सर मधून फिरून घेऊन एक पावडर तयार करायचं आहे. तयार झालेला पावडर जे आहे ते आपल्याला फुटाण्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला फ्राईड, म्हणजे तळलेले सुखे मिळून आपण जे तळून घेतले होते ते टाकायचं आहे आणि सोबतच खोबरा किस जे मी साईडला काढून ठेवलं होतं ते पण घालायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार गूळ. तर तुम्ही गूळ म्हणजे गोड तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. तुम्हाला जसं गोड पाहिजे तुम्ही तसं त्यामध्ये गूळ घालायचं आहे. हे मी गूळ खिसून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मस्त हाताने चुरून चोळून एकजीव करायचा आहे, म्हणजे जेणेकरून सर्व पिठाला आपल्याला गूळ लागला गेला पाहिजे. वाटल्यास तुम्ही जे थोडंसं फुटाण्याचं पीठ मिक्सर मध्ये घेऊन गूळ टाकून फिरूनही घेऊ शकता. मी जो गूळ खिसला होता तो चिकट होता, त्या मस्तपैकी ते मिक्स झाला. आता त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. आणि एक टिप सांगते, जर तुमचं लाडू वळला जात नसेल तर 2 चमचे तूप जे आहे ते थोडंसं गरम करून त्यामध्ये टाकायचं, मिक्स करायचं आणि लाडू छानपैकी वळून घ्यायचे. बघा तयार झाले आहे आपले पौष्टिक आणि स्वादिष्ट असे सत्तूचे लाडू. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.